बालरंगभूमी परिषदेतर्फे परभणीत इतिहास महाराष्ट्राचा नाट्य महोत्सव उत्साहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याला बालकलाकारांचा सलाम. परभणी लहान मुलांच्या मनावर इतिहासाचे आणि थोर पुरुषांच्या विचारांचे संस्कार करणारी बालरंगभूमी परिषद ही एकमेव व अत्यंत स्तुत्य संस्था आहे. या माध्यमातून घडणारे संस्कार भावी काळात एक सक्षम आणि संवेदनशील पिढी घडवतील असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या करुणाताई कुंडगीर यांनी येथे केले. मराठी बालनाट्य दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने इतिहास महाराष्ट्राचा 2026 या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाट्य महोत्सवाचे दिमाखदार आयोजन परभणीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील बालकलाकारांनी सादर केलेल्या अप्रतिम कलागुणांनी उपस्थित रसिकांची मन जिंकली. नटराज आणि अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन. कार्यक्रमाची सुरुवात नटराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपेंद्र दुधगावकर होते, तर उद्घाटक म्हणून सुशील देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून करुणाताई कुंडगीर, ज्येष्ठ नाट्य लेखक प्राध्यापक रविशंकर झिंगरे, कलावंत किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ आणि गिरीश करहाडे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षण नाट्य लेखक दिग्दर्शक विजय करभाजन, कथाकार बबन आव्हाड आणि रवी पुराणिक यांनी केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनय, नाट्यछटा, छोट्या नाटिका, नृत्य आणि संगीतावर आधारित समूह नाट्य अतिशय ताकदीने सादर केले. अहिल्यादेवींच्या पराक्रमाचा आणि दातृत्वाचा इतिहास बालकलाकारांनी आपल्या अभिनयातून जिवंत केला. परभणीची रंगभूमी समृद्ध आणि अभिमानास्पद. सुशील देशमुख. आयोजनाचे कौतुक करताना उद्घाटक सुशील देशमुख म्हणाले, परभणीची हौशी आणि बालरंगभूमी अत्यंत समृद्ध आहे. राज्य नाट्य स्पर्धांमधून परभणीच्या कलाकारांनी कायमच आपल्या शहराचा नावलौकिक वाढवला आहे. बालकांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करणारी ही संस्था खरोखरच कौतुकास्पद कार्य करत आहे. स्पर्धेचा उत्साहवर्धक निकाल. स्पर्धेत मुलांच्या आत्मविश्वासाला भरभरून दाद मिळाली. विविध गटांतील विजेते खालीलप्रमाणे आहेत. प्रथम गट एकल स्पर्धा. प्रथम जिगीषा आठवले, द्वितीय ऋषिका कांबळे, तृतीय दुर्गा देशमुख. द्वितीय गट एकल स्पर्धा. प्रथम साध्वी लाड, द्वितीय श्रेया चिटणीस, तृतीय श्री जाधव. समूह गट पारितोषिके. प्रथम क्रमांक सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर, द्वितीय क्रमांक नरसिंह विद्या मंदिर पोखर्णी, तृतीय क्रमांक विभागून NVS मराठवाडा हायस्कूल परभणी व गांधी विद्यालय कृषी सारथी शाखा परभणी. अथक परिश्रमातून उपक्रम यशस्वी. बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईच्या राज्य अध्यक्षा नीलमताई शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन लोहट, कोषाध्यक्ष संजय पांडे तसेच प्रकाश बारबिंड, संदीप राठोड, राजू देशमुख, श्रीकांत कुलकर्णी, शैलेश ढगे, मधुकर उमरीकर, बालाजी दामुके आणि अरुण टाक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अत्यंत ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन राजू वाघ यांनी केले. प्रास्ताविक त्र्यंबक वडसकर यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार दिनकर देशपांडे यांनी मानले.